नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी संदीप कांबळे, संचालक रणवीर करिअर अकॅडमी हिंगोली. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं प्रकरण तुमच्या समोर घेऊन आलोय, ते म्हणजे राष्ट्रीय उद्यान. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, राष्ट्रीय उद्यान कशाला म्हणायचंय? तर राष्ट्रीय उद्यान म्हणजेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार त्या अंतर्गत कलम 35, लक्ष द्या, कलम 35 व कलम 38 नुसार काही विशिष्ट प्राण्यांसाठी राखीव ठेवलेला प्रदेश म्हणजे राष्ट्रीय उद्यान असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, काय सांगतो हा? राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काय की वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कलम 35 व कलम 38 नुसार काही विशिष्ट प्राण्यांसाठी प्रदेश राखीव ठेवलेला प्रदेश म्हणजेच काय असतो? तर राष्ट्रीय उद्यान असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग या राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्या सारख्या व्यक्तींना म्हणजेच तिथं जाण्यास, म्हणजे तिथं काही जर कारभार करत असेल आपल्याला, बरोबर, कारभार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, तिथं खाजगी मनाई, सक्त मनाई आहे, लक्ष द्या. तिथं नाहीतर तो आपण जर गेलो तिथं प्रदेश दिसायला लागला, तिथं वन्यजीव असतात, बरोबर, तिथं मग आपल्या प्रदेशामध्ये आपण तिथं गायी ढुरं है ना, अजून जनावरं, अजून आपण तिथं शेती हे असं करण्यास तिथं सक्त मनाई आहे. का तर तिथं कायदा आहे 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा आणि कलम आहे 35 आणि 38. या अंतर्गत आपल्याला तिथं शेती करणे, त्या प्रदेशामध्ये शेती करणे, गाई गुरे चारणे या असं सक्त मनाई आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपल्याला प्रश्न याच्यावर असा विचारला जातो की आपण जर संपूर्ण भारताचा विचार केलाय, आपल्या देशाचा विचार केलाय, तर संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यान, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, भारताचा जर विचार केला आपण, तर या भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यान जर विचारले तर भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यान 106 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केलाय, तर राज्याचा विचार केल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने एकूण 6 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत? 106. तर महाराष्ट्रामध्ये फक्त 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग राष्ट्रीय उद्यानाचा जर आपण विचार केला, ह्याच्यावर प्रश्न कसे बनतात, आयोग प्रश्न कसं विचारते, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. भारताचा विचार करा, मग भारतामध्ये सर्वात पहिले, लक्ष द्या, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते असा जर प्रश्न आला तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठं आहे? तर हे आहे उत्तराखंडमध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. कोणतं? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान, जे की आपल्या भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते असा जर प्रश्न विचारला आयोगानं, तर सर्वात मोठे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे हिमिस राष्ट्रीय उद्यान आहे. हिमिस राष्ट्रीय उद्यान, हे जे काही हिमिस राष्ट्रीय उद्यान आहे हे भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे हिमिस राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, जम्मू व काश्मीरमध्ये हे भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान हिमिस राष्ट्रीय उद्यान आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? काय सांगतो, लक्ष द्या, भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान हे साऊथ बटन आहे. विद्यार्थी मित्रांनो, साऊथ बटन जे काय राष्ट्रीय उद्यान आहे हे भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर राष्ट्रीय उद्यान हे अंदमान आणि निकोबारमध्ये हे भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आणि त्याचं नाव आहे साऊथ बटन. मग विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सर्वात पहिलं जिम कॉर्बेट जे भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान. दुसरं बघितलं आपण भारतातील सर्वात मोठं हिमिस राष्ट्रीय उद्यान, जे की जम्मू व काश्मीरमध्ये. मग तिसरा प्रश्न बनला याच्यावर की भारतातील सर्वात लहान किंवा सर्वात छोटं राष्ट्रीय उद्यान जे की साऊथ बटन आहे ते कुठे आहे? तर अंदमान निकोबार बेटामध्ये. हा झाला आपल्या भारताचा विचार, बरोबर. भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानाचा असले प्रश्न विचारले जातात.
मग महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्र राज्याचा विचार केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जर विचारले तर ते आहे मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आणि हे जे काय ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो हे झालं महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान. मग विचारला जातो प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान. मग महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जर विचारलंय मोठे राष्ट्रीय उद्यान तर ते आहे गुगामल. गुगामल राष्ट्रीय उद्यान. मग गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कुठे येतं विद्यार्थी मित्रांनो आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. मग गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. लक्ष द्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. मग विद्यार्थी मित्रांनो हे झालं मोठं. मग प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान जर विचारलं गेले तर सांगायचं संजय गांधी हे ना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे येतं मग हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान असून हे उद्यान येतं मुंबई उपनगरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न असे विचारले जातात महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूर जिल्ह्यात येतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान त्याला म्हणतो आपण त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान ते अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. आणि महाराष्ट्रातील सर्वात छोटे राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे जे की मुंबई उपनगरामध्ये येतं. मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या प्रश्न परत विचारला जातो हे जे काही अभयारण्य आहे बरोबर. मग बघा आपण याच्या अगोदर लेक्चरमध्ये बघितलं होतं की वनसंपत्ती बरोबर वनसंपत्तीचा एक धोरण आलं होतं. ते धोरण म्हणजेच कोणतं बघा वनसंपत्ती संरक्षण कायदा 1988चा आणि वन धोरण आलं होतं. वन धोरण 2008 मध्ये आलं होतं. लक्ष द्या वन धोरण 2008 मध्ये आलं होतं आणि या वन धोरणानुसार वनसंपत्तीचं क्षेत्र हे राज्यासाठी 33% लक्ष द्या 33% क्षेत्र हे राज्याचं 33% भाग हा वनाने आच्छादलेला असेल किंवा वनसंपत्ती खाली यायला पाहिजेत असं आहे. तर बरोबर त्याच पद्धतीनं जे काही आपल्या वनजीवाचं संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अजून एक वन्यजीव धोरण आलं होतं. त्या वन्यजीव धोरण 2002 मध्ये आलं. लक्ष द्या या वन्यजीव धोरणानुसार जो काही राज्याचा भाग आहे हा राज्याचा भाग 10% भाग हा राष्ट्रीय उद्यान लक्ष द्या काय सांगतो राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य बघा 10% भाग 10% क्षेत्र हे राज्याचं राष्ट्रीय उद्यान आणि राष्ट्रीय अभयारण्य अंतर्गत यायला पाहिजेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केलाय तर 10% क्षेत्र हे राष्ट्रीय उद्यानाखाली आणि अभयारण्याखाली नाही आहे. तर आपल्या महाराष्ट्राचं किती टक्के भाग आलेला आहे तर महाराष्ट्राचा 4% भाग हा राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य अंतर्गत आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो एवढे पॉइंट क्लिअर करा तुम्ही. बघा या टरबूज तोंडाने एक मेसेज केलाय की सर डोळ्यात डोळे घालून पाहिल्याने काय बघा काय म्हणते डोळ्यात डोळे घालून पाहिल्याने प्रेम होतं. बर दलिंद्रा डोळ्यात डोळे घालून पाहिल्याने प्रेम होत नाही. आताचं सीझन असं आहे पावसाळ्याचं की डोळ्यात डोळे घालून प्रेम न होता डोळ्यात डोळे घालून हे डोळे यायला लागलेत विद्यार्थी मित्रांनो. मग फोकस अभ्यासावर करा डोळ्यावर फोकस करू नका रोगाने आजारी पडसाल तुम्ही. ठीक आहे धन्यवाद. जय हिंद जय भारत.